सकाळी उठताच आपल्या नाभीला स्पर्श करून हे 2 शब्द उच्चारून टाका. तुमच्याकडे इतका पैसा येईल की मोजता मोजता तुम्ही थकून जाल, तरीही पैशांचा ओघ थांबणार नाही. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एका थक्क करून टाकणाऱ्या रहस्याबद्दल सांगणार आहोत. तुम्ही पैशासाठी दर भटकता, रात्रंदिवस मेहनत करता, पण एकदा तरी हा उपाय मनापासून करून पहा. मग तुम्ही स्वतःच म्हणाल, गुरुजींनी माझं आयुष्य घडवलं. सकाळचा वेळ नेहमीच माणसाच्या आयुष्यातला सर्वात निर्णायक काळ मानला जातो. कारण सकाळ हा फक्त एक वेळ नसतो, तर तो तुमच्या नशिबाची कुलूपं उघडणारा सर्वात शक्तिशाली दरवाजा असतो. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका रहस्याबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून कदाचित तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा बदलून जाईल. कारण हे रहस्य शतकानुशतके फक्त साधूंना माहीत होतं, मोठमोठ्या सिद्ध पुरुषांना माहीत होतं आणि काही मोजक्याच लोकांना माहीत होतं, जे मनाच्या ऊर्जेला समजून घेतात. पण आज हे रहस्य आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, तर तुम्ही तुमच्या आयुष्याला एक नवं रूप देऊ शकाल आणि गरिबीतून बाहेर येऊन खूप पैसेवाले बनू शकाल. पण त्याआधी प्रभू श्रीरामांचे खरे भक्त, खरे सनातनी हिंदू, त्यांनी हा व्हिडिओ लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा. तुम्हाला फक्त सकाळी उठताच नाभीला स्पर्श करून ते 2 शब्द बोलायचे आहेत. मग संपूर्ण दिवसभर तुमच्याकडे इतका पैसा येईल की तुम्ही सांभाळता थकून जाल आणि तरीही पैशांचा ओघ थांबणार नाही. मी तुम्हाला ही गोष्ट फक्त एखाद्या कथेसारखी सांगत नाही, तर मानवी शरीराची ऊर्जा, आकर्षणाची शक्ती, मनाच्या तरंग आणि ब्राह्मणीय कंपनं हे सगळं जेव्हा एकाच रेषेत येतं, तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होते. म्हणून आमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून पहिल्यांदा डोळे उघडता, तेव्हा तुमचं मन अत्यंत शुद्ध असतं. त्यावेळी तुमची चेतना जागृत झालेली असते आणि तुमची नाभी, जी तुमच्या शरीरातील ऊर्जेचं पॉवर हाऊस आहे, ती सर्वात जास्त सक्रिय असते. नाभीला या जगात मूळ अस्तित्वाचं केंद्र मानलं जातं, कारण जन्माच्या वेळी याच ठिकाणाहून पूर्ण शक्ती, पूर्ण ऊर्जा आणि पूर्ण पोषण तुमच्या शरीरात गेलं होतं. आणि हाच तो बिंदू आहे जिथून तुमच्या इच्छा, तुमचे तरंग आणि तुमची मागणी ब्रह्मांडापर्यंत पोहोचते. जेव्हा तुम्ही सकाळी नाभीला स्पर्श करता आणि मन, शरीर आणि आत्मा यांना एकाच रेषेत आणता, तेव्हा त्याच क्षणी तुम्हाला ते 2 शब्द उच्चारायचे आहेत, जे आम्ही पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. थोडासा वेळ काढून या व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल आणि तुमचं आयुष्य अविस्मरणीय बनेल. आणि त्यावेळी तुमची आत्मा सर्वात जास्त ग्रहणशील असते. म्हणजे त्या काळात तुम्ही जे काही करता ते सत्यात उतरू शकते. तुम्ही जे काही विचार करता ते सत्यात उतरू शकते. कोट्यावधी लोकांनी लहान लहान मंत्रांमधून, लहान लहान संकल्पांमधून आणि छोट्या ऊर्जा अभ्यासांमधून असे मोठे मोठे परिणाम मिळवले आहेत, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आणि यामधील सर्वात मोठे रहस्य हे आहे की ब्रह्मांड नेहमी तेच देते जे तुम्ही पूर्ण विश्वासाने मागता. पण मागण्याची पद्धत म्हणजेच वेळेची रेषा जर चुकीची असेल, तर युनिव्हर्स तुमचं ऐकत नाही, देवही तुमचं ऐकत नाहीत. पण सकाळचा जो वेळ असतो, त्या सकाळच्या वेळेत नाभीची ऊर्जा खूपच खास असते. ते तुमचं नशीब, आत्मविश्वास, धन, संधी आणि तुमच्या आयुष्याची दिशा नियंत्रित करते. जेव्हा हे चक्र जागृत होतं, तेव्हा आयुष्यात असे संधी येतात की लोक पाहून म्हणतात, अरे, याचं नशीब अचानक कसं बदललं? पण खरं तर नशीब बदलत नाही, फक्त ऊर्जा बदलते. आणि याच कारणामुळे प्राचीन काळापासून लोक सकाळी नाभीवर ध्यान करताना दिसतात. पण बहुतेक लोकांना ही गोष्ट माहीत नसते की सकाळी नाभीवर हात ठेवून जर योग्य 2 शब्द बोलले, तर त्यांची आर्थिक स्थिती बदलू शकते. आता वेळ येतो त्या महत्त्वाच्या 2 शब्दांबद्दल बोलण्याचा, जे जाणून तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता, ज्यांचा विचार करून तुम्ही तुमचं काम मोठं करू शकता, व्यवसाय उभा करू शकता, नोकरीत प्रगती करू शकता. ते 2 शब्द इतके साधे आहेत, इतके सोपे आहेत की तुम्ही विचारही करू शकत नाही. इतके सामान्य शब्द इतका मोठा परिणाम दाखवू शकतात, हे तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा विचारलं नसेल. पण जगातले सर्वात मोठे बदल नेहमी साध्या गोष्टींमधूनच झालेले आहेत. आपणच गोष्टी आपल्या मनाने, आपल्या वाणीने कठीण करून टाकतो, अवघड बनवतो. पण प्रत्यक्षात जर शांत राहिलो, तर सगळं काही सहज शक्य होतं. जगातले सर्वात मोठे बदल साध्या गोष्टींमधूनच झालेले आहेत. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की सकाळी उठताच पलंगावरून पाय खाली ठेवण्याआधी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हात नाभीवर ठेवायचा आहे आणि हे 2 शब्द पूर्ण विश्वास, भरोसा आणि ठाम इराद्याने उच्चारायचे आहेत. धन आव म्हणजे पैसा माझ्याजवळ ये.
हे जे 2 शब्द गुरुजींनी तुम्हाला सांगितले आहेत, धन आव, या 2 शब्दांमध्ये केवळ शब्दांचा आवाज नाही, तर मनाचा एक आदेश आहे. शरीराची ऊर्जा आणि ब्रह्मांडाला दिलेला स्पष्ट निर्देश आहे. जेव्हा तुम्ही धन आव म्हणता, तेव्हा ती मागणी नसते, ती एक घोषणा असते, आणि घोषणा ब्रह्मांड कधीही दुर्लक्षित करत नाही. हा अभ्यास करताना जर तुम्ही फक्त 7 दिवस सुद्धा दिलेत, तर तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित संधी निर्माण व्हायला लागतील. तुमची कल्पना प्रत्यक्षात उतरायला सुरुवात होईल. अचानक कुठून तरी नवे नवे ऑफर मिळू लागतील. अडकलेला पैसा परत येईल. एखादी जुनी अडचण सुटू लागेल. काम वेगाने पुढे सरकू लागेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये एक चुंबकीय आकर्षण जाणवायला लागेल. अनेक लोक म्हणतात की हे आकर्षण काम करत नाही, युनिवर्स आपला ऐकत नाही, आम्ही खूप प्रयत्न केले, खूप मेहनत केली, पण देवाने आमची झोळी कधी भरलीच नाही. असे अनेक नकारात्मक लोक तुम्हाला भेटतील. पण सत्य हे आहे की ते लोक कधीच या प्रणालीचा योग्य पद्धतीने उपयोग करत नाहीत. म्हणजे या गोष्टी अस्तित्वात आहेत, पण ते लोक त्यांचा योग्य वापर करत नाहीत. त्यामुळेच त्यांना लाभ मिळत नाही. सकाळी नाभीवर हात ठेवणं यासाठी आवश्यक आहे, कारण शरीराचा हा भाग तुमच्या संपूर्ण ऊर्जा क्षेत्राला सुरुवात करून देतो. हीच ऊर्जा धनाला तुमच्याकडे आकर्षित करते, संधींना खेचून आणते आणि योग्य लोकांना तुमच्या आयुष्यात घेऊन येते. अनेक मोठे उद्योगपती, साधू आणि मानसिक ऊर्जेला समजणारे लोक सकाळच्या वेळी नाभीच्या आसपास मनोकामना अभ्यास करतात, जेणेकरून त्यांचा दिवस ऊर्जेने परिपूर्ण राहावा, उच्च स्तराचा राहावा. धन आव हे 2 शब्द साधं वाक्य नाही. ही गोष्ट तुम्हीही तुमच्या अवचेतन मनात घट्ट बसवून घ्या. जेव्हा एखादी गोष्ट अवचेतन मनात रुजवली जाते, तेव्हा ते मन त्या आदेशाला स्वीकारतं. ते संपूर्ण जग तुमच्या बाजूने वळवायला सुरुवात करतं. आणि म्हणूनच जे लोक हा अभ्यास करतात, त्यांच्या आयुष्यात पैशांचा प्रवाह लवकर वाढतो आणि कधीही थांबत नाही. या ऊर्जेची सुरुवात तुमच्या नाभीपासून होते. सकाळची पहिली ऊर्जा जर धनाच्या इराद्याशी जोडली गेली, तर संपूर्ण दिवस तुमच्या तरंगांचा प्रवाह त्याच ध्येयासाठी काम करतो. तुम्ही स्वतः विचार करून पहा. जर तुम्ही 7 दिवस, 21 दिवस किंवा 40 दिवस सलग हे केलत, तर तुमच्या तरंगात किती शक्तिशाली आणि मजबूत होतील. ऊर्जा पैसा स्वतःकडे आकर्षित करते, आणि ही ऊर्जा जर तुमच्याच असेल तर पैसा तुमच्याकडे येतो. म्हणूनच सकाळची सुरुवात नाभीला स्पर्श करून धन आओ असे म्हणण्याने करणे हा केवळ एक रिच्युअल नाही, तर तुमची आर्थिक दिशा बदलणारा एक सोपा पण सध्या सर्वात शक्तिशाली उपाय आहे. जेव्हा तुम्ही हा अभ्यास सुरू कराल, तेव्हा पहिल्याच दिवशी तुम्हाला काही ना काही बदल नक्की जाणवेल. कधी मूडमध्ये बदल, कधी आत्मविश्वासात बदल, कधी अचानक संधींमध्ये बदल, किंवा ब्रह्मांडाकडून एखादा संकेत मिळेल की तुम्ही आता तुमच्या नशिबाची दिशा बदलली आहे. आणि इतकं लक्षात ठेवा, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या तुमचे होश उडवून टाकतील. आणि या सगळ्या गोष्टी मानसिक नियमांशी जोडलेल्या आहेत. म्हणून फक्त धनाला बोलावून विसरू नका, तर त्याला घट्ट पकडून ठेवा. कारण धन चंचल असतं, लक्ष्मी चंचल असते. एकदा पैसा आला की तो पुन्हा निघून जातो. पण जर तुम्ही त्याला स्थिर रूपात तुमच्याजवळ ठेवायला शिकलात, त्याला मिळवून ठेवलात, तर नंतर तो परत गमावण्याची किंवा परत देण्याची गरज अजिबात पडणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. याचबरोबर आता या दुसऱ्या आणि अंतिम भागात मी तुम्हाला ते पूर्ण रहस्य सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्यात फक्त पैसा आणायलाच नाही, तर तो टिकवून ठेवायलाही शिकवेल. कारण पैसा बोलवणं सोपं आहे, पण त्याला थांबवून ठेवणं हा ऊर्जेचा सर्वात कठीण खेळ आहे. ज्याप्रमाणे सकाळी नाभीला स्पर्श करून धन आव म्हणल्याने तुमच्या तरंग सक्रिय होतात, त्याचप्रमाणे पैसा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची दिशा, भावनांची भाषा आणि विचारांची आवृत्ती बदलावी लागते. कारण ब्रह्मांड तुम्हाला फक्त तेच देत नाही जे तुम्ही विचार करता, ते तुम्हाला ते देतं जे तुम्ही अनुभवता. जर मनात भीती असेल तर पैसा टिकणार नाही. जर मनात कमतरतेची भावना असेल तर पैसा येणारच नाही. आणि जर मनात विश्वास असेल तर पैसा प्रत्येक दिशेने येईल आणि टिकूनही राहील. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळी धन आव म्हणता, त्यानंतर तुम्ही 20 सेकंद शांत राहून फक्त एकच गोष्ट अनुभवायची आहे. लक्षात ठेवा, ब्रह्मांड भाषेवर नाही तर कंपनांवर काम करतं. तुम्ही जितकं जास्त आहे या भावनेत जगाल, तितक्याच लवकर होईल असे परिणाम मिळतात. याच कारणामुळे कोट्याधीश लोक कधीही गरिबीच्या गोष्टी करत नाहीत, कंगाल विचार ठेवत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की त्यांच्या तरंगांमधूनच त्यांच्या परिणामांना आकार मिळतो. तुम्हीही हा अभ्यास सुरू करतानाच एक नियम जोडा. कधीही स्वतःला गरीब समजून बोलू नका. कधीही माझ्याकडे नाही असं म्हणू नका.
कारण ज्या क्षणी तुम्ही हे वाक्य उच्चारता त्या क्षणी तुमचं अवचेतन मन ते सत्य मानतं की तुम्ही खरोखरच कमतरतेत आहात आणि तीच कमतरता तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा प्रकट होत राहते. आजपासून फक्त 2 शब्द तुमचं आयुष्य चालवतील. सकाळी धन आव आणि दिवसभर मी योग्य आहे. हे दुसरं वाक्य तुमची ऊर्जा स्थिर करतं, तुमचा आत्मविश्वास मजबूत करतं आणि पैसा तुमच्याजवळ टिकून राहतो. आता ऐका सर्वात शक्तिशाली भाग. धनाचा खरा प्रवाह तेव्हाच सुरू होतो जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला जागा देता. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या आयुष्यातून थोडी हट्टधर्मिता, थोड्या तक्रारी आणि थोडी नकारात्मकता काढून टाकावी लागेल. जितकं तुम्ही मन उघडाल तितकं ब्रह्मांड तुमच्यासाठी मार्ग उघडेल. जे लोक जगात मोठं कमावतात त्यांच्याकडे एकच सुपर पॉवर असते: मन खुलं, विश्वास मजबूत आणि ऊर्जा स्वच्छ. आता ऐका, जेव्हा तुम्ही 7 दिवस सलग हा अभ्यास कराल तेव्हा पहिला बदल काय होईल? तुमचा आत्मविश्वास बदलेल. 14 दिवसांत तुम्हाला स्वतःमध्ये एक तीव्र चुंबकीय भावना जाणवेल, जणू सगळं काही तुमच्याकडे खेचलं जातंय. आणि 21 दिवसांत अचानक तुमच्या आयुष्यात पैसा येण्याचे मार्ग उघडू लागतील. जुनी अडकलेली कामं, थांबलेला पैसा, नवीन संधी, मोठे व्यवहार आणि अचानक मिळालेल्या संधी. हे सगळं असं होत नाही की एखादा चमत्कार घडतो. हे यासाठी होतं की तुमचे तरंग, तुमची ऊर्जा आणि तुमचं अवचेतन मन हे सगळं एकाच ध्येयाच्या दिशेने रांगेत उभं राहतं. आणि ज्या दिवशी तुमचं मन, तुमची ऊर्जा आणि तुमचा इरादा एक होतो त्या दिवसापासून तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते. पण लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, पैसा फक्त तिथेच टिकतो जिथे सन्मान असतो. म्हणून जेव्हा जेव्हा पैसा येईल, तो लहान असो वा मोठा, तो कृतज्ञतेने स्वीकारा. ही कृतज्ञता एक किल्ली आहे जी पुढील कमाईचं दार उघडते. कृतज्ञता नसेल तर दार बंद होतं. आता त्या लोकांबद्दल बोलूया जे म्हणतात आम्ही सगळं केलं तरीही पैसा आला नाही. त्यांची चूक फक्त एकच असते: ते करतात पण विश्वासाने करत नाहीत. विश्वासाशिवाय केलेला अभ्यास म्हणजे फक्त शब्दांचा आवाज असतो आणि विश्वासाने केलेला अभ्यास म्हणजे ब्रह्मांडाला दिलेला आदेश असतो. तुम्ही सकाळी नाभीला स्पर्श करून धन आव म्हणताच एकदा खोल श्वास घ्या आणि मनात स्पष्ट सांगा, माझी विनंती ऐकली गेली आहे. एवढा विश्वासच चमत्कार घडवण्यासाठी पुरेसा असतो. आता शेवटी मी तुम्हाला एक छोटा नियम देतो. जर तुम्ही तो पाळलात तर तुमची आर्थिक दिशा कायमस्वरूपी बदलून जाईल. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी नोट हातात घ्याल ती हलकेच जाणवा आणि मनात म्हणा, मी धनाचा केंद्र आहे. हे वाक्य तुमची ऊर्जा त्या स्तरावर नेऊन ठेवतं जिथे पैसा तुमच्याजवळ टिकायला सुरुवात करतो. आणि जेव्हा सकाळची नाभीची ऊर्जा, धन आवची घोषणा, मी योग्य आहे याचा विश्वास आणि मी धनाचा केंद्र आहे ही स्थिर ऊर्जा, हे सगळं एकत्र येतं, तेव्हा माणूस गरिबीतून श्रीमंतीकडे, संघर्षातून यशाकडे, कमतरतेतून समृद्धीकडे आणि सामान्यातून विशेष बनतो. पैसा तेव्हा येतो जेव्हा तुम्ही त्याला बोलवता, पण तो तेव्हाच टिकतो जेव्हा तुम्ही स्वतः बदलता. आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला फक्त पैसा बोलवायचा आहे की तुमचं आयुष्य त्या उंचीवर न्यायचं आहे जिथे तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमचं नशीब स्वतः एक कथा बनून जातं? जर उत्तर होय असेल तर उद्यापासूनच सुरुवात करा. नाभीवर हात ठेवा, 2 शब्द बोला, धन आव, आणि मग पहा कसं तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा आणि प्रत्येक महिना आर्थिक प्रगतीच्या पायऱ्यांमध्ये बदलत जातो.